मित्रांनो, सोशल मीडियावर आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला एक चर्चा नेहमी ऐकायला भेटते की मुली धोकेबाज असतात. पण एका मुलाच्या याच आरोपावरून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कवयित्री मान्य गुंजन पाटील यांनी आपल्याला एक विचार करायला लावणारी, एक अप्रतिम आणि काळजाचा ठाव घेणारी आणि काळजाला भिडणारी एक कविता, अप्रतिम अशी कविता, सुंदर अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. मित्रांनो, ही कविता फक्त एका प्रेमाची गोष्ट नाही, तर या समाजात स्त्री म्हणून जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत करावा लागणारा तिचा संघर्ष, तिची सुरक्षा आणि तिच्या लपलेल्या वेदनांचे ठाव मांडणारी, वास्तव मांडणारा एक आरसा असणारी ही कविता आहे. मित्रांनो, मुलांना वाटतं की मुली पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी खोटं बोलतात, बदलतात. पण खरी शोकांतिका ही आहे की ज्या मुलीला या जगात येण्यासाठी नीतीशी आणि स्वतःच्या कुटुंबाशी संघर्ष करावा लागतो, तिचे जग हे मुलांपेक्षा थोडं वेगळं असतं. थकलेल्या बापाशी फोनवर बोलताना मी खुश आहे पप्पा अशी खोटं बोलणारी मुलगी, खरंच मला सांगा, खरंच ती धोकेबाज असू शकते का? कवींनाही न उलगडणारं कोडं हे गुंजन पाटील यांनी आपल्या कवितेतून सुंदर शब्दामध्ये मांडलेलं आहे. मित्रांनो, चला तर ऐकूया त्यांनी या कवितेतून काय म्हटलेलं आहे, काय मांडलेलं आहे. सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी मांडलेली ही कविता आपण नक्कीच ऐकूया. पण थांबा, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, तो खिन्न मनाने, तुम्ही इमॅजिन करायचं की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, डोळे लाल, केस विस्कटलेले, शून्यात असे काही पाहत की जणू काही त्याचे जगच संपलेले. शून्यात असे काही पाहत की जणू काही त्याचे जगच संपलेले. मी जवळ जाऊन विचारलं, मग मी जवळ जाऊन विचारलं, अरे बाबा असं काय झाला, असा कोणता तुझा आघात झाला? तो म्हणाला, ताई, पुरी लई धोकेबाज असतात, तिनं मला धोका दिला. मी त्याच्याकडे पाहिलं, जरा हसले. मी त्याच्याकडे पाहिलं, जरा हसले आणि तोपर्यंत त्याने डोळे पुसले. मी जरा थांबून विचार केला, पोरी धोकेबाज असतात. मग मी जरा थांबून विचार केला की पोरी खरंच धोकेबाज असतात. मान डोलावली, त्याला दुजोरा दिला. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. आधी प्रेमात पाडतात, काही दिवस मजेत काढतात, मग याला सोडतात आणि दुसऱ्याला धरतात. या पोरी लई धोकेबाज असतात. या अशा का बरं करतात? आता त्याला जरा बरं वाटलं. आता त्याला जरा बरं वाटलं. त्याला वाटलं आपलं ऐकणारं कोणीतरी भेटलं. लगेच त्याचा चेहरा खुलला. लगेच त्याचा चेहरा खुलला. त्यानं काय काय केलं तिच्यासाठी सारं गयावया करून बोलला. म्हटला, बघ ताई, म्हटला, बघ ताई, मी तिच्या नावाचा टॅटूही काढला होता आणि खरंच सांगते, हे सांगताना त्यानं हंबरडाच फोडला होता. मग मीच म्हटलं की अरे इतकी मेहनत घेतलीस तर एक पाऊल पुढे जायचं होतं, की इतकी मेहनत घेतलीस तर एक पाऊल पुढे जायचं होतं. हातावर लिहिण्यापेक्षा तिचं नाव सातबाऱ्यावर लिहायचं होतं. जर तुला वाटतं तिनं तुझ्या नावावर तिचं काळीज करून द्यावं, जर तुला वाटतं तिनं तुझ्या नावावर तिचं काळीज करून द्यावं, मग का नाही तू तिच्या नावावर 1-2 एकर लिहून द्यावं? मग तो लगेच चपापला. बोलला, पोरींचं हेच तर असतं,
पोरींचं हेच तर असतं खरं प्रेम, कुठं समजून घेता पैसा आणि प्रॉपर्टीसाठी त्या कुणालाही धोका देतात. म्हटलं हो रे बाबा, मला माहीत आहे या पोरी धोकेबाज असतात. त्या आईबापाला धोका देऊनच या जगात येतात. त्या आईबापाला धोका देऊनच या जगात येतात आणि ज्यांना नाही जमलं धोका देणं, त्या हॉस्पिटल नावाच्या कत्तलखान्यात कत्तल केल्या जातात. तुम्हा मुलांसारखं पोरी उपास तापासाचं फळ नसतं. तुम्हा मुलांसारखं पोरी उपास तापासाचं फळ नसतं. त्यांच्या वाट्याला वंशाचा दिवा नाव्याचं बळ नसतं. त्यांना आई बापाला काय, त्या देवालाही गंडून या जगात यावं लागतं आणि मग समोर येईल त्याला धोका देत देत जगावं लागतं. त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात. त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात. प्रेम नाही पुरत त्यांना, त्या सुरक्षा शोधत राहतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. हे प्रेम वफा त्या काही पाळत नाही. एक पोरगी लगेच कशी बदलून घेते स्वतःला. मुलांना हे कोडं काही कळत नाही. पण कसं आहे ना ज्यांनी प्रेमात स्वतःला झोकून दिलं, त्यांच्या प्रियकराने त्यांना कोठ्यावर नेऊन फेकून दिलं. मग त्या तिथे रोज नवीन प्रियकराशी प्रेमाचा खेळ खेळतात. मान अपमानाचा कडू घास गिळतात. मग वाटेल त्याला आपल्या नजरेनं घायाळ करतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. पोरापोरींचं जग सारखं नसतं रे राजा. नियतीला धोका देऊन त्यांना जगावं लागतं आणि जे पुढ्यात वाढलं ते हसून भोगावं लागतं. म्हणून पोरी घर सोडताना प्रियकराला सोडताना मागे वळून पाहत नाही. त्यांना माहीत असतं एकदा उंबरठा ओलांडला की कुठलंच घर त्यांचं राहत नाही. एका घरासाठी ते आयुष्यभर बेघर राहतात. खरंच या पोरी किती धोका देतात. टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या चिमूटभर स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. लपून छपून 4 दिवस जगून घेतात. या पोरी जीवनालाही धोका देतात. त्यांना पडत नाही स्वप्न पावसाची. त्या आपल्या आतील हिरवळीला आतल्या आत गाडून घेतात. घट्ट दाटलेल्या ढगाला ठेंगा दाखवून आपले 4 थेंब गाळून घेतात. पुन्हा उभ्या राहतात. या पोरी पावसालाही धोका देतात. सासूरवाशीन पोरीला जेव्हा थकलेल्या बापाचा फोन येतो, बाप हालचाल विचारू पाहतो, तेव्हा या पोरी लपवतात आवाजातील थरकाप. मी फार खुश आहे पप्पा असं खोटं बोलून जातात. या पोरी बापालाही धोका देतात. घराच्या 4 थकलेल्या 4 चिमण्यांप्रमाणे एका दारात बसून सुख दुःख वाटत बसतात. किती ओरबडून घेतले आयुष्याने तरी त्या मुक्त हसतात. विरक्तीच्या आसक्तीच्या काळोख रात्री कशा काढल्या, त्यांनी कशा काढल्या. त्या साऱ्या वेदना त्या लपवून घेतात. या पोरी उमगत नाही कवींनाही, त्या कवींनाही धोका देतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. तर मित्रांनो, कशी वाटली ही कविता? आवडली ना तुम्हाला? जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या कवितेला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.